अत्यंत महत्त्वपूर्ण दोन अपडेट पाहतो आहोत. शासनाचे निर्णय पाहूया सविस्तर. महाराष्ट्र शासनाचा नवीन निर्णय. प्राथमिक उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेच्या नियमामध्ये मोठा बदल. हा महत्त्वाचा निर्णय 19 ऑक्टोबर 2025. समोर दुसरीसुद्धा निर्णय आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तांबेसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. मुख्यमंत्री शिष्यवृत्ती परीक्षेचा स्तर बदल. 2025-26 पासून परीक्षा येत्या 5वी 4थी 8वी 7वी स्तरावर घेतली जाईल. या परीक्षा अनुक्रमे प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 4थी आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 7वी अशा नावाने ओळखल्या जातील. परीक्षा घेण्याचे वेळापत्रक. संक्रमण काळात 2025 साठी 5वी आणि 8वीची परीक्षा फेब्रुवारी 2026 मध्ये घेतली जाईल. नवीन स्तरावरील 4थी आणि 7वीची परीक्षा एप्रिल 2026 मध्ये होईल. 2026-27 पासून परीक्षा नियमितपणे फक्त 4थी आणि 7वीच्या विद्यार्थ्यांसाठी घेण्यात येईल. सर्व शाळांसाठी बंधनकारक. सरकारी अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित, स्वयंअर्थसहित सर्व शाळांतील विद्यार्थी परीक्षा देणे अनिवार्य. शिक्षक मूल्यांकन प्रणाली. या परीक्षेच्या निकालाच्या आधारे शिक्षकांचे वार्षिक कार्य मूल्यमापन केले जाईल आणि त्यांची नोंद सेवापुस्तिकेत करण्यात येईल. पात्रता निकष. विद्यार्थी महाराष्ट्राचा रहिवासी असावा. संबंधित शाळेत 4थी आणि किंवा 7वीमध्ये शिकत असावा. 4थी परीक्षामध्ये वयोमर्यादा 10 वर्षापेक्षा कमी, 7वीसाठी 13 वर्षापेक्षा कमी. अपंग विद्यार्थ्यांसाठी अनुक्रमे 14 व 17 वर्षापर्यंत सवलत. शिष्यवृत्तीची रक्कम. 4थी स्तर 500 रुपये प्रति महिना, एकूण 5,000 प्रतिवर्ष 3 वर्ष. 7वी स्तर 750 रुपये प्रति महिना, एकूण 7,500 प्रतिवर्ष 3 वर्ष मिळणार आहे. शिष्यवृत्तीची अंमलबजावणी. पात्र विद्यार्थ्यांच्या आधारावर संलग्न बँक खात्यावर थेट जमा. जिल्हा न्याय, तालुका न्याय संख्येनुसार एकूण 33,281 शिष्यवृत्त्या मंजूर. परीक्षा प्रारूप. स्वरूप 2 पेपर. भाषा व गणित, तृतीय भाषा आणि व बुद्धिमत्ता चाचणी. प्रत्येकी 75 प्रश्न, एकूण 150 गुण. किमान 40% गुण आवश्यक. फक्त शिष्यवृत्ती पात्र किंवा अपात्र असे निकाल घोषित होतील. परीक्षा शुल्क. सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी 200 नोंदणीसह अनुसूचित जाती जमाती व अपंग विद्यार्थ्यांसाठी 125 रुपये फी. गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांचा गौरव. राज्य व जिल्हास्तरीय गुणपत्रिकेत स्थान मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा 15 ऑगस्ट रोजी जिल्हा पालकमंत्र्यांच्या हस्ते सत्कार. पोलीस बंदोबस्त व गोपनीयता. परीक्षा केंद्रावर आणि परीक्षापत्रिकांच्या वाहतुकीदरम्यान अनिवार्य पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येईल. नवीन योजना व्यवस्थापन. योजना अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे ही मुख्य संस्था राहील. वित्तीय नियंत्रण व निधी वितरणाची जबाबदारी शिक्षण संचालक योजना पुणे यांच्याकडे असेल. थोडक्यात अर्थ. हा निर्णय राज्यातील गुणवंत, होतकरू आणि ग्रामीण विभागातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी घेतला आहे. नवीन स्तर. वाढलेल्या शिष्यवृत्ती आणि शिक्षक मूल्यांकन प्रणालीमुळे गुणवत्तापूर्ण शिक्षणाला चालना मिळेल. पत्र पाहूया. शिष्यवृत्ती परीक्षेचा बदल. हा शासनाचा मोठा निर्णय. 17/10/2025 महत्त्वपूर्ण परिपत्रक. निर्णयाविषयी आपण सविस्तर संपूर्ण माहिती बघितलेली आहे. हे परिपत्रक अखिल तांबेसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक, तिथून डाउनलोड करू शकता. दुसरे अपडेट पाहूया. प्राथमिक शिक्षकासाठी केंद्र प्रमुख पदाची संधी. 1 ते 5 डिसेंबरच्या दरम्यान परीक्षा. 19 ऑक्टोबर 2025 महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने समूह साधन केंद्र, समन्वय केंद्र प्रमुख, मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा 2025 घेण्यात येणार आहे. या परीक्षामार्फत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमध्ये कार्यरत प्राथमिक शिक्षकांना केंद्र प्रमुख पदावर नियुक्तीची संधी मिळणार आहे. ही परीक्षा ऑनलाईन पद्धतीने 1 ते 5 डिसेंबर 2025 या दरम्यान आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे उपायुक्त कैलास दातखेड यांनी दिली. या परीक्षेसाठी उमेदवाराने कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची BA, BCom किंवा BSc पदवी उत्तीर्ण केलेली असावी. तसेच उमेदवाराने जिल्हा परिषदेच्या प्रशिक्षित पदवीधर शिक्षक प्राथमिक किंवा प्रशिक्षित शिक्षक प्राथमिक ह्या पदावर किमान 6 वर्षाची अखंड सेवा पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. प्राथमिक शिक्षण विभागातील केंद्र प्रमुख ह्या पदाचा नाव आता समूह साधन केंद्र समन्वयक असे केले आहे.